परवा दिवशी आहे आहोंचा बड्डे, तर त्या बड्डेचीच थोडीफार तयारी आजपासून चालू करायची, कारण आहोंना सरप्राईज गिफ्ट वगैरे द्यायचे. तर हा व्हिडिओ खूप सारा स्पेशल व्हिडिओ होणार आहे, अजिबात स्किप करू नका, व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. मी सगळेजण आहोंसाठी एक सरप्राईज प्लॅन करणार आहे, तर ते सरप्राईज काय आहे ते लवकरच तुम्हालाही कळेल. अजून 2 दिवस आहेत आहोंच्या बड्डेसाठी, 2 दिवस आहेत. तर आज जायचं आहे गिफ्ट खरेदीसाठी, गावात जायचं आहे आज. तर थोडेसे गिफ्ट्स घेणार आहे, जास्त एक्सपेन्सिव्ह काय नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतून खूप सारा आनंद मिळतो. तर छोट्या छोट्या गोष्टीच मी खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी आणि गिफ्ट रॅप करणार आहे. आपण असं सिरियलमध्ये वगैरे बघतो माहिती आहे का, एक गिफ्ट असतं, त्याच्यामागे एक ग्रीटिंग लिहिलं असतं आणि त्या ग्रीटिंगवरती एक म्हणजे काहीतरी लिहिलं असतं, त्याच्यावरून आपण दुसरं गिफ्ट कुठे हे शोधायचं असतं. तर हे सगळं मला खूप दिवसापासून मला कोणतरी सरप्राईज द्यावं असं मला खूप सारं वाटत होतं, पण तसं कोण नाही आहे सरप्राईज देणारं. आणि आहोंना कसं, आहो आहेत रोमॅन्टिक, पण आहोंना कसं असं गिफ्ट लिहिणं वगैरे एवढं नाही असं त्यांना येत. त्यामुळे आता म्हटलं मी तरी करावं, जे मला जो आनंद मिळणार होता तो ह्यांना मिळतोय काय बघू. चला तर हे आम्ही करणार आहे. तर आज संध्याकाळी जाणार आहे गिफ्ट आणायला. अजून काय गेलेले नाही आहे गिफ्ट आणायला, 1-2 गिफ्ट आणलेत, अजून थोडे आणायचे आहेत गिफ्ट. तर चला पुढचे गिफ्ट रॅपचे वगैरे सगळे ब्लॉग मी तुम्हाला दाखवते. एकाच ब्लॉगमध्ये सगळं डिटेलिंग दाखवणार आहे. आमचा सरनं बघा ग्रीटिंग तयार करायला आहे, पप्पाचा बड्डे आहे म्हणून. पप्पाचा बड्डे परवा दिवशी आहे, पण ह्याला ग्रीटिंग आजच करायचं आहे, करून ठेवायचं आहे, कारण उद्या त्याचं स्कूल आहे, परवा दिवशी पण स्कूल आहे. मग आज सुट्टी आहे म्हणून म्हटला मम्मा मी आज करून ठेवतो ग्रीटिंग. बघा इथं ग्रीटिंगवरती असं चित्र काढायचं काम चालू आहे. आणि म्हणतोय मी पप्पाला पेन आणि ग्रीटिंग देणार आहे, आणि बब्या म्हणतोय मी कॅडबरी देणार आहे मम्मा पप्पाला. काय ते आमच्या पप्पाचे गिफ्ट केले बघा. काय लिहिलंय बघा, बस सणान काय लिहिलंय बघा, पप्पा हॅपी बर्थडे टू यू पप्पा. पेन आणलंय पप्पाला गिफ्ट बघा, पेन आणि ग्रीटिंग. आता आम्हाला जायचं आहे गिफ्ट आणायला, पण आहो म्हणाले थांब मी सोडतो. मग आता आहोंसोबतच जावं लागेल. आहोंना काही आयडिया नाही आहे की आम्ही कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, काय घेणार आहे. तर ते एवढं सांगितले की आई जाणार आहेत ना बाजार आणायला, मग आईंच्या थोड्याफार वस्तू आम्हाला घ्यायचे आहेत आणि चला तिथंपर्यंत सोडा. तर एवढंच आहोंना सांगितले. तर आहो म्हटले हां ठीक आहे सोडतो. आम्हाला तिथं सोडले आहो आणि गेलेत. बाजार घेऊन बाबा घरी चालले आणि आम्ही दोघे आता जस्ट चाललो आहे गिफ्ट खरेदीसाठी. गावात खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्हाला खरेदीचं ब्लॉग काय करता आला नाही, डायरेक्ट तुम्हाला घरचं दाखवते. बोला की स्वीकारच्या बड्डेला गिफ्ट आणले बघा, गिफ्ट पॅक करत होता. हे सगळं आम्ही ह्यांची गिफ्ट सगळे पॅक करून घेतलेत. आता गिफ्टमध्ये काय हे सगळं दाखवायचं होतं, पण व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे दाखवलं नाही. हे सगळं तुम्हाला अनबॉक्सिंग करताना कळेलच त्याच्यामध्ये काय काय आहे ते. गिफ्ट पॅक करत बसलो दोघंजण, पण आईने पण गिफ्ट घेतले, त्यांचं गिफ्ट सरप्राईज आहे. तर सगळे गिफ्ट तुम्हाला परवा दिवशी करतील. उठलेले आहे, अजून उठलेले बघू शकता. हो बघा सगळे झोपलेत अजून, तर ते उठल्यावर उठल्या उठल्या पहिला घेतले मी चूल पेटवण्यासाठी. तर आता स्वर्ण जाणार आहे शाळेला, त्याची रिक्षा थोड्याच वेळात येईल, त्याचंही आवरले छान असं. तो शाळेला जाणार असला की पुढच्याचं पाणी तापवायचं काम करत असतो, तर त्याची रिक्षा आलेली आहे. तर स्वर्ण गेलेला आहे शाळेला, तुम्ही बघू शकता इथं. तर आता आई इथं धुणं धुवायला लागले, कामावरचे कपडे म्हणाला पटकन धुवून टाकतो, तर ते इथं धुणं धुवायला लागलेत आई. माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता फायनली घेतला आहे कॅमेरा, तर बघितलं की टिकलीच लावलेली नाही आहे. तर पाणीही आलं आहे लवकर आणि तेही भरायचं आहे. तर म्हटलं आता थोड्या वेळाने आवरूया. आईंचं धुणं थोडं धुवून झालं आहे, थोडं अजून धुवायचं चालू आहे. आईंचं धुणं थोड्या वेळात होईल. तर आता बाबांसाठी मला चहा ठेवायचा आहे, तर तोही मी ठेवला आहे चहा. तर आता म्हटलं आता पहिला टिकली लावावी आणि मग तिथून पुढे आपली कामं आवरावीत. तर आता टिकली लावून आलेली आहे मी. आता मला अंगण वगैरे लोटायचं आहे आणि सडा मारून रांगोळी काढायची आहे. तर चला तर मी अंगण लोटून घेतलं आहे. आता ह्याला सगळं स्वच्छ असं धुवून घेते, हुंडा वगैरे, आणि छान अशी रांगोळी काढून घेते. पाऊस तर रोजच पडायला आहे, पण छान असा वल्ला चिपचपीत सडा मारल्याशिवाय चैन काय म्हणायला पडत नाही.
त्यामुळे छान असं फरशांवरती पाणी मारून घेतलं, छान रांगोळी काढून घेतली. आता शेवाळ्याचं उपीट करून घेतलं आणि आहोंना आता सरप्राईज द्यायची वेळ आहे. हाय की जरी ठेवलं ते काढून ठेवलं. हे चेहऱ्यावरचं सरप्राईज बघण्यासाठी थोडेसे सरप्राईज गिफ्ट द्यायचे असतात. बघू शकता चेहऱ्यावरचा आनंद. चीट पाडले आहे चुकून. आता नेक्स्ट चीट त्यांच्या खिशातच ठेवले आहे. आता बघू ती तर सापडते की नाही ते. हे गिफ्ट उघडायलेत. आईंचं गिफ्ट दिले. आईंचं गिफ्ट खूप स्पेशल आणि छान आहे. ते मलाही खूप आवडले. तुम्हाला ओपन केल्यावरती ते कळेलच. सकाळ सकाळ पारी आंघोळ केली तर गिफ्ट. इथं काय कपडे त्याने काहीतरी गिफ्ट आहे. आंघोळ करून आले अजून आवरलं पण नाही तर का गिफ्ट. आणि ही आहे आईंचं आईचं गिफ्ट. गिफ्ट घड्याळ मम्मीने दिले आहे. खालची लोअर काढली तर जीन्स घातली. नेक्स्ट चीट तर सापडल्या पण तोंडावर तर असं वाटते काही कळालेलं तर नाही आहे. गिफ्ट बघा. अहो थोडे आहेत कन्फ्युजनमध्ये. लिहिलेलं कळेना झालं म्हणजे काय कळणार आहे. आता सापडली आहे. थर्ड गोष्ट सापडली आहे त्यांना. तर हे बब्याचं गिफ्ट आहे. ते बब्याचं आहे. हे आमच्या बब्याचं गिफ्ट आहे. बब्यानं पप्पांना आणलंय. बघा हे गिफ्ट आहे बब्याचं. बब्यानं काय आणलंय बघू. डेअरी मिल्क आणलं. डेअरी मिल्क आहे. हे बब्याचं गिफ्ट. मम्मीनं हां दिव्यानीनं त्यात मस्तपैकी चिकनची रेसिपी. ह्यावेळी काय नाही, खूप नेक्स्ट टाइम चिकनची रेसिपी. चला काय चीटर गुगलवरती सर्च करायला लागल्यात. अर्थ काय बघा. चीटर बघा. बघा 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 बघा. ते गिफ्ट पप्पांना सरनं नेक्स्ट गिफ्ट आहे ती. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मुलाला. हां दुकान गिफ्ट देण्याचं कारण म्हणजे असं नसतं की आपण गिफ्ट देत नाही, पण बड्डेला गिफ्ट देण्याचं कारण म्हणजे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून खूप सारा आनंद द्यायचा असतो. यासाठी आपण गिफ्ट देतो. पुढे जाऊ दे असं माझं म्हणून. स्पेशल सरप्राईज दिलेला सकाळी आंघोळ झाल्या अजून गिफ्ट ओळखायला लावायला. थर्ड गिफ्ट खूप स्पेशल आहे, पण ते काय आहोंना सापडे ना. आहोंचा हा पहिलाच क्षण असा आहे की एवढ्या वेळा मी गिफ्ट त्यांना शोधायला लावलेत. हा गेम त्यांनी तरी अजून तरी काय बघितलेला नव्हता. मीच त्यांच्यावरती फर्स्ट टाईम हा ट्राय केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुम्ही कोणासाठी हा गेम ट्राय करणार तेही मला नक्की सांगा. त्यात काय नाही आहे. खूप वेळा असं होतं की आपल्या इसेन्शियल गोष्टी घेत त्यांच्या काही इसेन्शियल गोष्टी घ्यायच्या बाकी राहूनच जातात. पण ते स्वतःसाठी कधीच तो एफर्ट्स घेत नाहीत, खर्च करत नाहीत. त्यामुळं थोड्या थोड्या गोष्टी मीच त्यांच्यासाठी घ्यावं म्हणलं. त्यासाठीच हा छोटासा ब्लॉग शेअर करते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तेही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणासोबत हा गेम ट्राय करणार तेही मला सांगा. आणि अशा रीतीने फायनली स्वर्णाचं गिफ्ट सापडले. आणि स्वर्णाचं गिफ्ट खूप 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 स्पेशल आहे. गिफ्ट ते जेव्हा उघडतील तेव्हा त्यांना काय वाटते बघूयाच आपण. हे कुणाकडून आहे. सुवर्णकडून आहे.
हे होतं सगळ्यात आहोंचं स्पेशल गोष्ट ज्याने आहोंच्याही डोळ्यात पाणी आणलं, कारण स्वर्णने पप्पाला दिलेलं पहिलंच त्यांचं गिफ्ट आहे. तर बघा हँडमेड गिफ्ट आहे, खूप 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 छान आहे. त्यानं स्वतःला काय वाटतं त्याच्या पप्पाविषयी ते सुद्धा त्यानं लेटरमध्ये लिहून दिले पप्पा सांगितलेलं त्याला. तर बघा पप्पा मला कुठल्याही वस्तूंना कमी करत नाही. तर अजून फायनली 2 गिफ्ट अनपॅक करायचे राहिले होते, तर तेच हे करतायत अनपॅक. तेही मीच दिले होते 2 गिफ्ट अनपॅक करायचे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही याचा पार्ट 2 येणार आहे, म्हणजे बड्डे सेलिब्रेशनचा पार्ट 2 हा येणार आहे अजून. तर तोही बघायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू अशाच एका नवीन म्हणजे पार्ट 2 मध्ये, बड्डे सेलिब्रेशनच्या पार्ट 2 मध्ये भेटूया. चला बाय बाय. स्वर्ण हे स्वर ही मम्मी ही दिव्यानी गणपतीला जाताना म्हणलेली मी, गणपतीला जाताना सांगला तेव्हा दिवाळीला म्हणलेलं माझं मन मला सांगायला म्हणलं अंबू भाऊजीने म्हणले 100%.